देशी गावठी कट्टे बाळगणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई। स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली की एका वाहन नंबर MH04HY3230 च्या 3 इसम हे शिरपूरकडून धुळेकडे 2 गावठी पिस्तूल हे धुळेकडे येत असल्याचे खात्रीशीर बातमी मिळाल्याने पवार यांनी हॉटेल मुल्लाजीच्या समोरील मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक 3 वर दिनांक 5 मार्च 2025 रोजी 2:30 वाजेच्या सुमारास नमूद वाहन थांबविले असता त्या ड्रायव्हरसह 3 इसम मिळून आले। वाहनातील इसमाची व वाहनांची झडपी घेतली असता अंगझडतील इसम नामे मारुती नागनाथ माने राहणार धाराशिव जिल्हे यांच्या ताब्यात गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे, नाना अंकुश माने राहणार धाराशिव जिल्हे यांच्याकडून 1 गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुसे व ज्ञानेश्वर रामलिक कदम वाहन चालक त्याचे ताब्यातून एकूण 8,99,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपिताविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल मयूर किशोर पाटील स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांचे फिर्यादीवरून 40गाव रोड पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 चे कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक खबर मिळाली होती की काही आरोपी कट्टे घेऊन धुळ्याच्या साईडला शिरपूरवरून येत आहे। त्यांच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू केला असता त्यांना आपल्याला एक कार मिळालेली आहे। त्याच्यामधून मारुती नागनाथ माने हा राहणार आहे भूम धाराशिव, नाना अंकुश माने हा देखील राहणार आहे भूम आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम हा कैकाडी गल्ली भूम हे तिघही धाराशिव जिल्ह्यातले आरोपी आहेत। त्यांच्यावर पूर्वीचे 6 गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याकडनं आपण एकूण 8,99,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। त्याच्यामध्ये 2 कट्टे आहेत आणि 4 राऊंड्स आहेत, मोबाईल फोन आहेत आणि टाटा कंपनीची एक जेस नावाची वाहन आहे, अशा आपण जप्त केले। सदरची कारवाई श्री श्रीकांत निवरे पोलीस अधीक्षक धुळे, श्री किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शन खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री श्रीराम पवार, सह पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, ASI संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी, आरिफ पठाण, सचिन गोमसाळे, देवेंद्र ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील, राजीव गीते अशांनी केली आहे।